मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे आपल्याबरोबर आहेत। बापू, आज पश्चिम महाराष्ट्राची बैठक होते। पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच विधानसभेच्या जागा मनसे लढवणार आहे। 100% लढवणार आहे। त्यासाठी आज स्वतः साहेब या ठिकाणी बैठका घेत आहेत। पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातून सर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेत। साहेब सगळ्यांशी वन टू वन बोलतायत आणि सर्व जागा या ठिकाणी साहेब निर्णय घेतील। तुमची उमेदवारी खरं तर साहेबांनी जाहीर केली आहे, म्हणजे पंढरपूरसाठी कशी तयारी तुम्ही पंढरपूरमधून सुरू केलेली आहे? प्रस्थापित म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीला तुम्ही कसं आव्हान? 100% त्या ठिकाणी मला कुठल्याही प्रकारचं आव्हान नाही, कारण मी काम करणारा कार्यकर्ता आहे। या ठिकाणी शेतकरी असतील, कष्टकरी असतील, कामगार असतील, महिला माता भगिनी असतील, विद्यार्थी असतील, यांच्यासाठी मी दिवस न रात्र काम करतोय हे मतदारसंघातील सर्व जनतेला माहीत आहे। त्यामुळे माझ्यासमोर कुणाचे आव्हान नाही। निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा विजय निश्चित आहे याची मला खात्री आहे। बारामतीमध्ये पश्चिम महाराष्ट्र म्हणजे खरं तर बारामतीमध्ये मोडतो, पुणे जिल्ह्यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेकडून उमेदवार दिला जाईल का? या ठिकाणी आता साहेब सगळ्यांशी बोलतायत। साहेब जो निर्णय घेईल तो अंतिम असतो। साहेब निर्णय घेतील या विषयावर। तुम्हाला वाटतं का बारामती विधानसभेमध्ये सुद्धा साहेबांकडून उमेदवार जो आहे तो दिला जाईल? 100% या ठिकाणी निश्चितपणे साहेब जो निर्णय घेतील। आता बैठका चालू आहेत, थोडा वेळ वाट बघा, साहेब स्वतः सगळ्या गोष्टी जाहीर करतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की राज ठाकरे महायुतीसोबत जातील की काय, अशा पद्धतीची सुद्धा चर्चा आहे। तुम्हाला वाटतं की लोकसभेला बिनशर्त पाठिंबा तुम्ही महायुतीला दिलेला होता, मात्र आता विधानसभेची तयारी तुम्ही स्वबळावरती करताय, मात्र ज्या चर्चा सुरू आहेत तुम्हाला असं वाटतं राजसाहेब विधानसभेला महायुतीबरोबर जातील? हे सगळे निर्णय साहेब घेत असतात। साहेब जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असतात। आता कळेल साहेब काय निर्णय घेतात ते। आपण पाहतोय की आज राज ठाकरे नक्की काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असताना मात्र पश्चिम महाराष्ट्राची बैठक जी आहे ती पुण्यामध्ये बोलवलेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे हे पश्चिम महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतात। कॅमेरा पर्सन तुषार ननवरेशन, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।